सर्वांचं विषमुक्त जीवनशैली किंवा टॉक्सिन फ्री लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत. मी निरंजन उपासनी तुमच्याशी बोलतो आहे जांभूळवाडी नांटे दापोली इथून. मागच्या सत्रामध्ये जसं मी सांगितलं की ही पहिली वेळ होती. तर त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय मध्ये आला, लाईट गेली. पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान साथ दिली आणि जो पहिला सत्र झाला त्याच्यामध्ये अनेको लोकांनी ही मीटिंग जॉईन केली होती आणि मला आनंद आहे की तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलात. मला समजून घेतलं की चला ह्या माणसाची पहिली वेळ आहे हे सगळं करण्याची आणि त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. तर मग आपण काय की एक थोडासा आढावा घेऊ. आपण मागच्या आठवड्यात जो एक ओव्हरव्ह्यू घेतला की विषमुक्त जीवनशैली म्हणजे नक्की काय, त्याच्यामध्ये काय येतं आणि हे जे विष आहेत हे आपल्या शरीरामध्ये येण्यासाठी त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्या मार्गातला आज आपण एक जो मार्ग आहे, आपण जो श्वास घेतो, तर तो श्वास का महत्वाचा आहे आणि त्याच्याद्वारे अतिशय भयंकर असे अ, वेगवेगळ्या प्रकारचे विष आपल्या शरीरामध्ये जात असतात. ते जरी जात असले तरी आपल्या शरीरामध्ये एक पूर्ण डिफेन्स मेकॅनिझम असते. म्हणजे ह्या सगळ्या पासून वाचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक रचना केलेली असते आपल्या शरीराने, कारण त्याला माहित असते की बाबा असं होऊ शकतं. पण मग काय होतं की बऱ्याच वेळा जे शरीराला माहीत नाहीये, जे विषद्रव्य त्याला माहीत नाहीयेत, मग त्याचा जमाव कुठेतरी व्हायला लागतो आपल्या शरीरामध्ये. आणि मग त्याची एक आपल्याला परिस्थिती अशी येते की काही एक लोक त्यांना ह्याचा त्रास होतो. त्यांना वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि मग काय की ह्या आजारांपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला श्वसन क्रिया जी आहे किंवा श्वास घेण्याची किंवा ब्रीदिंगची जी टेक्निक आहे किंवा ब्रीदिंगने काय काय होतं आपल्या शरीरामध्ये हे समजून घेणे तितकंच जरुरी आहे. तर मी आज लगेच का सुरू करतोय, कारण आपल्याकडे फक्त 40 मिनिटच आहेत. त्यातले काही एक मिनिटं इकडे तिकडे जाऊ शकतात. तर ते न होण्यासाठी मी अजून काय 5 मिनिटं लोक जॉईन करतील नाही करतील हे त्यांच्यावर आहे. पण मी सेशन जे आहे ते लगेच सुरू करणार आहे, पुढच्या वेळेस पासून पण आणि आत्ता पण मी तेच करतोय. तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जो श्वास आहे तो इतका महत्वाचा का, म्हणजे निसर्गाने आपल्याला श्वसनाची जी क्रिया दिलेली आहे. तर तुम्ही ह्या पृथ्वीवर कुठेही जा, कुठंही जा, तर तुम्हाला तिथे श्वास घेता येतो. म्हणजे काय की समजा मी पाण्याच्या आत गेलो तर 1 किंवा 2 मिनिटं मी श्वास न घेता राहू शकतो, पण मला नंतर काहीतरी करून श्वास घ्यावाच लागतो, कारण माझ्या शरीराची रचना तशी आहे. पण पृथ्वीच्या भूतलावर आपण कुठेही गेलो तर तिथे हवा ही असतेच. म्हणजे काय की निसर्गाने एक सांगितलेलं आहे की तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर श्वास घेणं हे जरुरी आहे. म्हणजे काय की प्रत्येक सेकंदाला तुम्हाला श्वास घेण्यासाठी जी हवा लागते ती असतीच पाहिजे. फक्त काय होतं की समजा तुम्ही कुठेतरी एका अगदी खोल गुहेत गेला तर तिथे थोडंसं ऑक्सिजनचं लेवल कमी होऊ शकतं. जो प्राणवायू आहे तो कमी होऊ शकतो. किंवा तुम्ही समजा हिमालयात गेला आणि अगदी माउंट एव्हरेस्टवर गेलात, तरी तिथं असं नाही की तिथे जे ऑक्सिजन आहे ते कमी आहे. पण काय की त्याची मात्रा कमी आहे. तो आहे तिकडे, तुम्हाला श्वास घेता येऊ शकतो, पण त्याची मात्रा कमी असल्यामुळे सगळ्यांना त्या वातावरणात जगता येत नाही किंवा त्यांना त्यात राहता येत नाही, म्हणून ते लोक ऑक्सिजन घेऊन जातात. पण ह्या निसर्गाने अशी रचना केलेली आहे की समजा श्वास हा इतका महत्वाचा आहे आणि तो प्रत्येक मिनिटाला, म्हणजे समजा आपण त्याचं एक ॲव्हरेज काढलं तर कुठलाही सामान्य माणूस हा 12 ते 14 वेळा मिनिटाला श्वास घेतोच घेतो. म्हणजे काय की निसर्गाने एक अशी सोय केलेली आहे की जी गोष्ट आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे त्याची सोय ह्या पूर्ण पृथ्वीवर सगळीकडे करून ठेवलेली आहे. कोणीतरी त्याच्यातनं काहीतरी त्याला झालं तर त्याचं नाक दाबलं गेलंय, त्याचं तोंड दाबलं गेलेलं आहे, त्याला श्वास घ्यायला नाही लावला गेले म्हणून त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण निसर्गाने अशी कुठंच सोय केलेली नाही की बाबा तुमचा श्वास तुम्ही घेऊ शकणार नाही. तुम्ही सगळीकडे ह्या पृथ्वी तलावर कुठेही गेलात तरीही तुम्ही श्वास घेऊ शकता. आणि हे मी का परत परत सांगतोय, कारण ह्याच्यावरच आपलं पुढचं सगळं सेशन जे आहे ते आधारित आहे.
मग जसं मी म्हणलं की आपण कुठला एक सामान्य माणूस हा 12 ते 14 वेळाला श्वास घेतो. म्हणजे काय की तो नॉर्मल आहे. तो पळत नाहीये, तो कुठे धापा टाकत नाहीये, तर त्याला कुठेतरी टेन्शन नाहीये किंवा तो घाबरलेला नाहीये. कारण घाबरलेला आपण असू तर आपले जे हार्टबीट आहेत ते वाढतात. हार्टबीट वाढतात म्हणजे काय की आपलं जे श्वास घेण्याची क्रिया आहे ती फास्ट होते किंवा ती जोरात होते. तर ती जितकी क्रिया जोरात होईल तितकं आपलं हृदय हे जास्त चालत राहतं. आणि ते का चालतं? कारण आपल्या हृदयाला आपल्या मेंदूला सांभाळायचं असतं. तर मेंदू काय करतो की जेव्हा तो टेन्शन मध्ये येतो तेव्हा तो त्या हृदयाला सांगतो की बाबा मला अजून जास्त प्राणवायू हवा आहे. तर तू जरा थोडं जास्त तुझं काम कर. मग तो करत असताना मग तो काय म्हणतो की त्या फुफ्फुसांना म्हणतो की तुम्ही आता जास्त काम करा, जास्त लवकर लवकर श्वास घेण्यासाठी काहीतरी करा. मग तो शरीर आपल्या नाकाला सांगतं की तू आता श्वास लवकर घे. म्हणून काय होतं की शरीराचं जी रचना आहे ती आपल्याला समजून घेणं. कारण समजा आपल्याला रचना समजली नाही तर मग विषमुक्त जीवनशैली आपण ही जगणार कशी? कारण ह्या सगळ्यांना ही बेसिक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता काही लोक इथे समजा मला माहित नाही की कोण कोण लोक कसे कसे ह्या ग्रुपला जॉईन करतात. समजा काही डॉक्टर असतील तर त्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये अॅनाटॉमी हा विषय अगदी गहन शिकलेला असतो. मे बी 1-2 वर्ष ते फक्त शरीराचं मानवाची शरीर रचना कशी आहे हे समजून घेण्यातच त्यांचं 1 ते 2 वर्ष जातात. ते का? कारण कोणाला काहीतरी झालं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये काय बदल होतोय, त्या शरीरात काय होतंय हे त्याला कळण्यासाठी एका मानवी शरीराची रचना त्याला माहीत असणं फार फार गरजेचं असतं. म्हणून आपल्याला समजा हा मार्ग बघायचा आहे की बाबा श्वसनाद्वारे माझ्या शरीरामध्ये विष कसं जाणार आहे आणि समजा ते कमीत कमी जावं किंवा ते जाऊच नाही ह्याच्यासाठी मी काय करावं. तर हे आज आपण बघणार आहोत. आता सगळ्यांना माहित आहे किंवा आपण टीव्ही मध्ये बघतो किंवा पिक्चर मध्ये बघतो की जेव्हा एक बाळ आईच्या पोटातनं जन्माला येतं तेव्हा पहिली गोष्ट सगळे डॉक्टर किंवा तिकडचे नर्स काय करतात की त्या बाळाने पहिला श्वास घ्यावा ह्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जातात. मग अगदी पिक्चर मध्ये दाखवलं जातं की त्याला उलटं केलं जातं, त्याच्या ढुंगणावर 2 फटके दिले जातात म्हणजे तो लवकर श्वास घेईल. श्वास घेण्याची क्रिया ही का महत्वाची आहे जन्म घेतल्या घेतल्या? कारण तो जेव्हा आपल्या आईच्या पोटात असतो तेव्हा आईच्या श्वसनाद्वारे त्याचं श्वसन चालू असतं. पण जेव्हा हे बाळ त्या शरीराच्या बाहेर येतं तेव्हा त्याला त्याच्या स्वतःची श्वसन क्रिया जी आहे ती कार्यान्वित करणं फार गरजेचं असतं. म्हणजे ती स्टार्ट होणं फार गरजेचं असतं त्या मुलाच्या पुढच्या आयुष्यासाठी. समजा त्यांनी काही एक सेकंदामध्ये किंवा काही एक मिनिटं जे काही डॉक्टरला माहीत असेल की किती वेळा त्यांनी श्वास पहिला आपला घेतला पाहिजे, तो समजा त्यांनी घेतला तर मग आपण म्हणतो की बाबा चला बाळ छान आहे, ओके आहे आणि मग त्याचं पुढची क्रिया त्याची सुरू होते. पण पहिली गोष्ट काय आहे तो आहे श्वास. आपण जन्म घेतल्या घेतल्या आपल्याला आपल्या स्वतःच्या नाकातनं श्वास घेता आला पाहिजे. मग काय आहे की निसर्गाने अजून एक मोठी सोय आपल्यासाठी करून ठेवली की समजा माझं नाक ब्लॉक झालं, समजा त्याच्यामध्ये मला सर्दी झाली आणि नाक ब्लॉक झालं असेल किंवा नाक हे बंद झालं असेल तर आपल्याला दुसरी क्रिया दिली की आपण श्वास आपल्या तोंडातनं घेऊ शकतो. ही एक निसर्गाने दिलेली खूप मोठी देण आहे. पण समजा डोळे गेले असतील तर आपण कानाने बघू शकत नाही किंवा समजा आपली एक जीभ तुटली असेल तर आपल्याला दुसऱ्या जिभीतनं खाता येत नाही. म्हणजे काय आहे की निसर्गाने एक धरून ठेवले की समजा एका मानवासाठी जगण्यासाठी श्वास हा खूप महत्वाचा आहे. तर त्यांनी त्याची सोय कशी करून दिली तर नाक आणि त्याच्या खालोखाल त्याला दिलं तोंड. ते का दिलं? जसं मी आता तुम्हाला म्हटलं की बाबा समजा माझं नाक ब्लॉक झालं असेल तर मला तोंडाद्वारे श्वसन करता येऊ शकतं म्हणजे मी मरणार नाही. कोणत्या तरी एक पद्धतीने श्वास हा माझ्या शरीराला मिळत राहील. माझे जे फुफ्फुस आहेत त्याच्यामध्ये हवा जाईल आणि मी जिवंत राहील. समजा आपण आपल्या नाकाची रचना बघितली तर तो कुठं आहे नाक? तर सगळ्यात आपलं जे मानेवरचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये सगळे महत्वाचे घटक आपले तिकडे दिलेले असतात. मेंदू आहे. मेंदूच्या खालोखाल आपले डोळे दिलेले आहेत. डोळ्यांच्या खालोखाल आपल्याला नाक दिलंय. आणि मग त्याच्यामध्ये खूप महत्वाचं काय की त्याच्यामध्ये 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत. एक नाही. म्हणजे काय की जरी माझी एक नाकपुडी बंद असली तरी दुसरी नाकपुडी ही चालू असते. समजा दोन्ही नाकपुड्या बंद असतील तर मला तोंडाने श्वास घेता येऊ शकतो. म्हणजे काय की माझ्या शरीराची रचना अशी आहे की मला श्वास जो आहे तो नाकानेच
घेणं गरजेचं आहे. कारण नाकामध्ये मधनं मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा एक पूर्ण वेगळी क्रिया त्यातनं होत असते. मग आपण काय करतो की नाकातनं श्वास घेताना बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं की समजा तुम्ही योगा करत असाल तर लोम विलोम म्हणून एक प्रकार आहे की एका नाकाच्या पुडीतनं श्वास घ्या आणि एका नाकातल्या पुडीतनं श्वास सोडा. म्हणजे काय की एका नाकातनं तुम्ही श्वास घ्यायचा, आत हवा आत घ्यायची आणि एका नाकपुडीतनं ती बाहेर सोडायची. आता ह्यात होतं कसं की तुमची जी हवा आहे, जी आजूबाजूची हवा आहे, ती तुम्ही आत पूर्णपणे तुमच्या नाकात नाही घेता. लोकांना असं वाटतं की आपण प्राणवायू आपल्या श्वासातनं घेतो. तर असं नाहीये. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जी काय आजूबाजूची हवा आहे, मग ती टॉक्सिक आहे, टॉक्सिक नाही आहे, एक जंगलामध्ये तुम्ही गेलेला आहात, एका डोंगरावर आहात, घरी आहात, कुठेही असलात तरी ती हवा पूर्णच्या पूर्ण तुमच्या नाकातनं आत घेतली जाते आणि ती तुमच्या जाते फुफ्फुसांमध्ये. फुफ्फुसांमध्ये एक असे काही ऑर्गन असतात. आता मी इथे जास्त अॅनाटॉमीमध्ये जात नाही, कारण हा जो विषय आहे, नाक आणि तुमची श्वसन क्रिया, ही सगळ्यांनी स्वतःहून पडताळून पाहण्यासारखीची आहे. ही कोणी तुम्हाला समजून सांगू शकत नाही, कारण त्याला एक खूप मोठा काळ लागेल. समजा मला पूर्ण श्वसन क्रिया तुम्हाला समजायची झाली तर, आणि ऑब्व्हियसली ती अशी फक्त एका स्पीच मधनं किंवा बोलण्यात होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्या समोर एक डायग्राम असणं किंवा त्याचा एक व्हिडिओ असणं हा खूप गरजेचा आहे. आणि जे काही लोक इंटरेस्टेड असतील ते युट्यूबवर ह्याच्याबद्दल अतिशय छान माहिती हिंदीमध्ये आहे, पण कोणी मराठीमध्ये ह्याचा एक खूप चांगला व्हिडिओ केलेला मला सापडला नाही. नाही तर मी तुम्हाला रिफर करेन. तर काय होतं की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा जसं मी म्हणलं की आपण सगळी हवा जी आजूबाजूची आहे ती सगळी आत घेतो. ती आत घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे आपले फुफ्फुस असतात त्या फुफ्फुसामध्ये काही एक असे ऑर्गन असतात की ते त्यातनं ह्या हवेतनं जो ऑक्सिजन आहे किंवा जो प्राणवायू आहे तो त्यातनं फक्त शोषून घेतात. तो शोषल्या शोषल्या इमिडिएटली तो आपल्या हृदयात त्याचं रक्ताबरोबर मिक्सिंग होतं आणि सगळ्यात मोठा जो सप्लाय आहे तो आपल्या मेंदूला होतो. कारण मेंदू जरी आपल्या शरीराचा एक खूप छोटासा भाग असला, काय 2-3 किलो जास्त असेल, पण त्या मेंदूची जी गरज असते ऑक्सिजनची किंवा प्राणवायूची ती प्रचंड जास्त असते. आणि म्हणून तुम्ही एक बघितलं असेल की आपण जेव्हा श्वास घेतो, नाकाची जी काही क्रिया आहे ती, आणि फुफ्फुस आपल्या शरीराच्या अर्ध्या भागाच्या वर असतात. आपलं हृदय पण तसं म्हणलं तर अगदी आपल्या गळ्याच्या जवळ असतं. ते लांब नाहीये, आपल्या त्या पोटापाशी नाही दिलेलं किंवा आपल्या गुडघ्यामध्ये आपल्याला आपले फुफ्फुस दिलेले नाहीयेत. तर ती का वर आहेत? कारण एकदा तुम्ही श्वास घेतला, जो प्राणवायू आहे तो एकदा हृदयात जाऊन रक्ताबरोबर मिसळला की तो लगेच आपल्या मेंदूला दिला गेला पाहिजे. म्हणून कुठलाही डॉक्टर तुम्ही समजा बघा की तो बघत असेल की तुमचा हार्टबीट कसा आहे, तर तो तुमच्या गळ्याच्या इथे दोन बोटं ठेवून बघतो की इथे रक्ताचा सप्लाय कसा चालू आहे. कारण काय आहे की सगळ्यात जास्त जी ऑक्सिजनची डिमांड आहे ती आपल्या मेंदूची असते. आणि म्हणून नाकाची रचना, मग आपल्या फुफ्फुसांची रचना त्या प्रकारे केली गेलेली आहे शरीरामध्ये. तुम्ही कुठलाही प्राणी घ्या, कुठलाही प्राणी, तर त्याच्या शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये डोळे, मग नंतर त्याचं नाक, नाकाच्या खाली तोंड, अशीच रचना तुम्हाला शक्यतो सगळीकडे पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये काय की जे वाळवंटात राहणारे जे प्राणी आहेत तर त्यांच्या नाकांना झडपा असतात. त्या का आहेत? कारण बाबा चला, समोरनं समजा एक स्टॉर्म आलं किंवा एक वादळ आलं, तर त्या वादळापासून वाचण्यासाठी ते त्यांना एक टेम्पररी ती गोष्ट दिली असते की बाबा ते त्यांच्या नाकपुड्या बंद करू शकतात. पण ते श्वास थांबवू शकत नाहीत. ते जास्त जास्त काय करेल की ते उलट्या दिशेने उभे राहतील आणि परत त्यांचा श्वास सुरू करतील. कारण श्वास जी गोष्ट आहे ती तुम्ही थांबवूच शकत नाही. ती थांबवताच येत नाही. मग ह्याच्यामध्ये लोक काय प्रयोग करतात किंवा कोणतरी योगा करत असेल किंवा कोणाची तरी एक ब्रिदिंगची टेक्निक चांगली असेल तर तो जास्त जास्त पाण्यात किती वेळ राहू शकतो, तर 4 मिनिटं. आणि जास्तीत जास्त अगदी अगदी प्रॅक्टिसिंग करणारा माणूस असेल तर तो 5 मिनिटं जास्त जास्त पाण्यात राहू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही श्वास घेऊन राहू शकत नाही, कारण लगेच त्याच्यामध्ये शरीरामध्ये टॉक्सिन्स सुरू होतात बिल्डअप व्हायला किंवा ते तयार होण्यासाठी, आणि तुमचा मृत्यू लगेच होऊ शकतो. म्हणजे काय की श्वास, त्याच्याबरोबर तुमचे फुफ्फुस, आणि त्या फुफ्फुसातनं मिळणारं जे काही तुम्हाला प्राणवायू आहे तो तो नंतर मिसळला जातो तुमच्या रक्ताबरोबर. आणि ते रक्त जे आहे ते तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरवलं जातं किंवा ते शरीरातनं
सगळीकडे जो प्राणवायू आहे तो त्या रक्तातनं तुमच्या सगळ्या शरीरामध्ये तुम्हाला मिळतो. आता ह्याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या नाकाची जी रचना आहे तर त्याच्यामध्ये केस आहेत. आपण समजा आपल्या नाकपुड्यांच्या आत बघितलं तर तिथे खूप बारीक असे केस असतात. आता प्रॉब्लेम काय होतो की बरेच लोक किंवा तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघितले असतील किंवा तुम्हाला काहीतरी एक रील्स आले असतील तर लोक अक्षरशः नाकाच्या आतमध्ये ते काहीतरी एक वॅक्स लावून सगळेच्या सगळे केस ओढून काढतात. तर हा इतका मोठा मूर्खपणा आहे जो आज आपण आपल्या आयुष्यात करतो किंवा ॲज अ फॅशन म्हणून किंवा ते केस दिसू नये म्हणून. ठीक आहे तुम्ही त्याला ट्रिमिंग करणं, कारण समजा नाकाच्या बाहेर तुमचे केस येत असतील तर तुम्ही ते ट्रिम करणं किंवा त्यांना बारीक करणं हे योग्य आहे. पण नाकाच्या आतनं अगदी खेचून ताणून तुम्ही ते सगळे केस जेव्हा बाहेर काढता तेव्हा तो मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. कारण हवेमधनं जे धुळीचे कण किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं मोठं काही येत असेल तर ते आधी अडकतं आपल्या नाकामध्ये, आपल्या नाकातल्या त्या सगळ्या केसांमध्ये. म्हणून केस दिले गेलेले आहेत. पण लोक काय करतात की त्या फॅशनच्या नावाखाली ते केसही उपटून काढतात. आता तुम्ही विचार करा की शरीराने जी रचना केलेली आहे त्या केसांची ती खूप महत्वाची आहे. ती का? कारण आपण जेव्हा हवा घेतो त्याच्यातनं डस्ट पार्टिकल्स हा एक खूप मोठा भाग आहेच तुमच्या हवेतला. डस्ट पार्टिकल्स किती आहेत किंवा धुळीचे कण किती आहेत हे अगदी पाहायचं असेल तर सूर्याची पहिली किरण जी आपल्या घरात येते ती फक्त पाहावी आणि तुम्हाला दिसेल की त्या हवेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धुळीचे कण असतात. आणि ते धुळीचे कण आपण प्रत्येक श्वासाबरोबर आत आपल्या फुफ्फुसामध्ये घेत असतो. पण आपल्या नाकातले जे केस आहेत ते त्याचा कुठेतरी अटकाव करत असतात त्या धुळीचा, त्याला धरून ठेवण्यासाठी. कारण समजा धूळ तुमच्या फुफ्फुसात गेली तर मग त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तितकंच नाही तर तुम्हाला एक पटकन खोकला येईल किंवा ठसका लागतो. हा का लागतो? कारण जे काही ती माती तुमच्या नाकातनं तुमच्या फुफ्फुसात गेली ती ती बाहेर पडावी म्हणून म्हणून स्नीजिंग होतं किंवा आपण शिंक मारतो. शिंक का असते? कारण समजा ते धुळीचे कण खूप जास्त झाले तर ते बाहेर पडले पाहिजेत, तर मग काय त्याच्यासाठी आपल्याला शिंक येते किंवा आपण स्नीझिंग करतो किंवा आपल्याला समजा सर्दी झाली असेल तर आपण जास्त वेळा शिंकतो. तर तुम्हाला एक मी सांगेन की जसं मी मागच्या वेळेस एक ओव्हरव्ह्यू देताना मी असं म्हणलं होतं की माझे जे गुरु आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर प्रमोद मोघे आहेत, ते NCLचे रिटायर्ड सायंटिस्ट आहेत. डॉक्टर उदय भवाळकर आहेत. अशीच मला एक अजून एक खूप छान गुरु लाभली होती. तर मुंबईमध्ये डॉक्टर विजया व्यंकट म्हणून त्यांचं एक खूप छान सेंटर आहे. आता त्या नाही आहेत, ते काही वर्षापूर्वी गेल्या. पण काय होतं की त्यांच्याकडे एक गोष्ट मला 3 दिवसाच्या त्यांच्या कोर्समध्ये मला शिकायला मिळाली ती अशी की इलनेस लीड्स टू वेलनेस. हा एक शब्द जो होता तो खूप महत्वाचा होता. कारण का? कारण इलनेस जो आहे, इलनेस हा आधी सुरू झालेला असतो. फक्त त्याची प्रचिती किंवा तो समोर येतो तो कुठल्या तरी एका रूपाने, आयदर तो तुमच्या शिंकण्याने येईल, सर्दीने येईल किंवा तुम्हाला ताप येईल. काहीतरी एका कारणाने तो तुम्हाला दिसायला लागतो, पण आजारी पडण्याची जी क्रिया आहे ती आधीच सुरू झालेली असते. म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेला जेव्हा आपण सर्दीचं एक औषध घेतो की सर्दी थांबवायची, तर सर्दी थांबू शकत नाही. तो एक प्रकारचा फ्लू आहे जो इन एनी वे काही झालं तरी त्याचा पूर्ण वेळ घेतो, समाप्त होतो आणि बाहेर पडतो. तसंच तुमच्या आजारांचा आहे. तर तो काय करतो? तो त्याचा एक काळ जो आहे तो घेतो, पूर्ण करतो आणि बाहेर पडतो. आता काही एक आजार इतके भयंकर असू शकतात की त्याला आपल्याला डॉक्टरकडे जाणं गरजेचं असतं. आणि ते का गरजेचं? कारण आपण आपल्या शरीराबरोबर एकजूट नसतो. म्हणजे आपल्याला आपलं शरीर कसं काम करतं हे कळत नसतं. म्हणून काय की त्याच्यामध्ये डॉक्टर विजय व्यंकट जसं म्हणते की इलनेस लीड्स टू वेलनेस. म्हणजे समजा तुम्हाला सर्दी झाली असेल म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुम्हाला आजार सुरू झालेला आहे आणि सर्दी जी आहे किंवा शिंका जी आहेत हे आता शेवटची स्टेज आहे, त्यातनं तुम्ही आता बाहेर पडाल. पण काही काही लोकांच्या त्यांच्या त्यांच्या शरीर रचनेप्रमाणे हा काळ अगदी कमी असू शकतो, काही लोकांचा जास्त असू शकतो. आणि म्हणून मी एक खूप छान एक पोल घेतला होता बघा. एक साधं मी एक प्रश्न विचारला होता की समजा तुम्हाला अश्रू चांगले हवे असतील तर काय करायचं? आता अनेक लोकांनी मला त्याची उत्तरं पाठवली आणि उत्तरामध्ये एकच एकपणा खूप होता त्या उत्तरांमध्ये की ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असले पाहिजेत. म्हणजे हे नक्कीच दिसत होतं की बऱ्याचशा लोकांनी इंटरनेटवरनं ते उत्तर शोधलं होतं. त्यांनी स्वतःचा विचार नव्हता केला. कारण काय होतं की अश्रू आणि अश्रूंना स्टँडर्ड्स असतात का?
मग अश्रू कसे असावेत? मग ते गोड असावे की खारट असावेत? मग खारट असावेत तर किती खारट असावेत? आता काही लोकांनी लिहिलं की बाबा तुम्ही अक्रोड खा, मग हे तेल बिया खा, ते खा, ते खा, म्हणजे तुमचे अश्रू छान होतील. पण असा कुठंही स्टँडर्ड नाहीये की जो म्हणेल की तुम्ही अश्रू तुमचे हे असेच असले पाहिजेत म्हणजे तुम्ही सुदृढ आहात. त्याचप्रमाणे आजार, जसं डॉक्टर म्हणतो की बाबा तुम्हाला 2-3 दिवस लागतील, किंवा तुमच्या अगदी शेजारी माणसाला म्हणेल हो तुम्हाला सर्दी झाली का, तुम्ही एका दिवसात बरे व्हाल. तो का हे सांगत असतो? कारण प्रत्येकाची शरीर रचना ती वेगळी आहे. ती जरी वेगळी असली तरी निसर्गाने दिलेले जे काही सिस्टीम्स आहेत त्या एकसारखेच आहेत. त्या कमी जास्त प्रमाणात असू शकतात शरीराप्रमाणे, पण ते मिसिंग नसतात. समजा ते कुठेतरी मिसिंग असतील किंवा ते नसतील, मग त्याच्यातनं आपल्याला काय हँडिकॅप्ट, किंवा आपण असं म्हणतो की बाबा तो त्याला ही गोष्ट नाहीये, किंवा त्याला हात नाहीये, त्याला पाय नाहीये, आपण त्यांना हँडिकॅप्ट असं म्हणतो. की निसर्गाने जे दिलेली रचना आहे ती समजा बरोबर नसेल, तर लोकांना त्याच्यातनं प्रॉब्लेम्स होऊ शकतात, किंवा ते वेगळ्या तऱ्हेने त्याला ट्रीटमेंट केली जाते. पण मग काय होतं की जसं आपण म्हणलं की बाबा अश्रूला असे काही स्टँडर्ड्स आहेत का, की अश्रू हा असाच असला पाहिजे? जसं आपण एक म्हणतो की बाबा हे स्पीड ब्रेकर आहे, तर स्पीड ब्रेकरची रचना ही अशीच असली पाहिजे. आपल्या भारतात ती पाळली जाते हा प्रश्न खूप वेगळा आहे की ती पाळली जाते का नाही जात. पण जो रोड सेफ्टी आहे त्यांनी सांगून ठेवलाय की समजा स्पीड ब्रेकर असेल तर तो असाच असला पाहिजे. पण तसे स्टँडर्ड्स आपल्या अश्रूंना नाही आहेत. त्याच प्रकारे आपला जो नाकातला शेंबूड आहे किंवा म्युकस असतो, त्याला पण काही असे स्टँडर्ड्स नाही की तो असाच असला पाहिजे. म्हणून डॉक्टरच्या निदानामध्ये कोणाला तरी तो म्हणेल की बाबा तू 2 दिवसात बरा होशील, आणि काही जणांना तो म्हणेल की बाबा तुम्हाला 4 दिवस लागू शकतात. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण आपण काय करतो, मोबाईल घेतो, पटकन इंटरनेटवर काहीतरी शोधतो आणि आपण बघायला जातो की आपल्याला उत्तरं बरोबर मिळतात का. जसं मी एक उत्तर शोधायचा प्रयत्न केला की बाबा अश्रू जे आहेत त्याचे काही स्टँडर्ड्स आहेत, कारण चांगले अश्रू कसे असले पाहिजेत. तर खूप लोकांनी इंटरनेटवरनं तेच तेच उत्तरं मला पाठवली. पण एक चांगलं काय झालं की ह्या ह्या गोष्टीमुळे त्यांनी इंटरनेट उघडून तरी बघितला. त्यांनी हे तरी बघितलं की बाबा आपले अश्रू हे होतात कसे तयार. आणि परत काय आहे की त्याच्यामध्ये अश्रू तयार होण्यासाठी खूप वेगवेगळे सिच्युएशन्स असतात. कोणी आनंदाचे अश्रू, कोणी दुःखाचे अश्रू, कोण रडून, कोणीतरी मारलं, कोणीतरी पडलं. असे अश्रू बाहेर आपल्या डोळ्यातनं येण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. म्हणजे असं काही त्याला म्हणता येत नाही बाबा तुमच्या डोळ्यातनं अश्रू येण्यासाठी हेच झालं तरच अश्रू येतील. म्हणजे काय की ह्या गोष्टींना स्टँडर्ड्स नाहीयेत. कुठल्याही सायंटिफिक वर्ल्डने किंवा कुठल्याही शास्त्रज्ञांनी हे सांगितलं नाही की असे स्टँडर्ड असले पाहिजेत. म्हणून हे जे काय आपण सत्र सुरू केलंय ते ह्याच्यासाठीच आहे की आपल्याला खूप महत्वाचं जे आहे, आपल्याला आपलं शरीर कळालं पाहिजे स्वतःहून. आणि ते कळण्यासाठी जितकं आपण आपल्या शरीराला बघू, जितकं आपण आपल्या शरीराबरोबर राहू, तितकं जास्त आपल्याला आपलं शरीर कळेल. आणि समजा त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाले असतील, चुकीचे चांगले, ते आपल्याला कळू शकतात. म्हणजे काय की आपण आपल्या शरीराबद्दल जागरूक असणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यामध्ये मी जसं सांगितलं की बाबा नाक, त्याची रचना कुठे आहे, तर तुमच्या डोळ्याच्या बरोबर खाली नाक आहे. आणि नाकाची एक पूर्ण सिस्टीम आहे. म्हणजे काय होतं की समजा तुम्ही नाकातनं श्वास घेतला, तर नाकातनं आधी श्वास घेताना तुम्हाला पटकन कळतं की बाबा हा नेहमीचा हवा नाहीये, ही काहीतरी घाण वास येतोय किंवा काहीतरी चांगला वास येतोय. आता समजा तुम्ही इंटरनेटवर गेलात आणि बघितलं की नाक किती प्रकारचे वास डिफरन्शिएट करू शकतो, किंवा त्याला किती प्रकारचे वास कळतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याची संख्या करोडोमध्ये आहे. इतके वेगवेगळ्या प्रकारचे वास आपण आपलं नाक सेन्स करू शकतं, किंवा त्याला कळतं की हा वास ह्या वासापासून वेगळा आहे. आता होतं काय की जो माणूस, जी व्यक्ती नेहमी एका चांगल्या वातावरणात राहते. आता फॉर एक्झाम्पल मी आहे, तर मी राहतो इथे नानटेमध्ये, दापुरीला. तर माझ्या आजूबाजूला तसं म्हणलं तर अगदी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असं नाहीये. गाड्या पण कधीतरी जातात. जे काय आहे ते मला खूप छान ऑक्सिजन मला माझ्या श्वासाद्वारे मला घ्यायला मिळतं, कारण ते ऑक्सिजनला एक क्वालिटी असते. तर मला काय होतं की समजा मी पुण्यात गेलो किंवा मुंबईला गेलो किंवा कुठे गेलो, तर एकही वेगळा वास लगेच कळतो की बाबा हा वास काहीतरी वेगळा आहे. पण तुम्ही विचार करा की समजा तुम्ही एका शहरात राहतात आणि तिकडे तुम्हाला एक वास जो आहे तो नेहमी तुमच्या आजूबाजूला आहे, तर तुम्हाला इतका पटकन कळत नाही की हा वास वेगळा आहे का. आधी जेव्हा तुम्ही त्या वातावरणात जाल काही एक वर्षापूर्वी, तर तुम्हाला तो कळाला असेल की बाबा हा वास जरा
काहीतरी वेगळा आहे, हा नेहमीच्या वासासारखा नाहीये. म्हणजे काय होते की तुमच्या नाकाला एक सवय होऊन जाते पोल्युशन घेण्याची. तर मोठ्या मोठ्या शहरात राहणारे लोक काय म्हणतात, "मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला काहीच नाही झालं, आम्ही तर खूप छान आहोत." पण काय आहे की त्यांना त्या श्वसनाद्वारे किंवा त्या श्वासाद्वारे त्यांना कळत नसतं की ते जे काही श्वास श्वास घेतात त्याच्यामध्ये खूपसे असे पोल्युटन्स आहेत की त्यांना वास आहे, पण ते आता पूर्ण वास घ्यायला विसरले आहेत. किंवा त्यांची जी काही सिस्टीम बिल्डअप झाली आहे ती अशी झाली की ती बरोबर त्या वासाला बाहेर काढते. ह्याच्यामध्ये खूप छान गोष्ट अशी पण आहे, कानाबद्दल आहे ती, की त्याच्यामध्ये आपण जेव्हा एका गर्दीतनं चालतो तेव्हा फक्त आपण काही एक गोष्टीच ऐकत असतो. जरी गोंगाटा सगळीकडनं असला तरी आपलं कान जे आहेत ते बरोबर त्यातनं आवाज फिल्टर करून आपल्याला जे ऐकायला यायला पाहिजे तेच ऐकू येतं. असंच नाकाचं आहे, की नाक काय करतं, की तू देतोय ना मला सारखं पोल्युशनचं हवा, श्वास घेण्यासाठी, ठीक आहे. मग तो काय करतो की ह्या श्वासाला किंवा ह्या वासाला तो बंद करून टाकतो, तो येऊ देतो. आणि असे अनेको गोष्टी तुम्हाला कळायला मिळतात, की समजा तुम्ही कोणाच्या घरी गेला तर तुम्हाला लगेच कळतं की बाबा ह्या माणसाच्या घरामध्ये काय आहे, काहीतरी वासामध्ये फरक आहे, किंवा इथं काहीतरी एक उबट वास येतोय किंवा इथं खूपट वास येतोय. असे वेगवेगळ्या प्रकारचे वासाचे प्रकार पण आहेत. आणि आपलं नाक हे अतिशय छान प्रकारे त्याचा एक अंदाज घेत असतं, त्याला कळत असतं की काहीतरी हे गडबड आहे. आता होतं काय, की आपण श्वास हा महत्वाचा का घेतलेला आहे, किंवा हे जे 4 सेशन्स आहेत हे आपण का विभागलेत, कारण तुम्ही समजा ह्याच्यामध्ये जास्त डिटेल्समध्ये जाल तर तुम्हाला अजून गोष्टी कळत जातील. पण काय की हे जे सेशन्स आहेत हे मुद्दामून 30 मिनिटाचे का ठेवलेले आहेत, कारण त्याचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला आढावा त्याचा मिळावा म्हणून. कारण जसं मी आहे किंवा जीवित नदी आमची जी ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्यासाठी ही 2 तासाचं एक इंट्रोडक्टरी सेशन घेते आणि त्याच्यामध्ये 2 दिवसाची कार्यशाळा पण घेते, समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त काही जाऊन शिकायचं असेल तर. आणि 2 दिवसाची कार्यशाळा का, तर त्याचा एक अंदाज यावा म्हणून. पण जसं एक डॉक्टर आहे, की एक डॉक्टर एमडी कधी होतो, जेव्हा तो 8 ते 10 वर्ष त्या पूर्ण शिक्षणात घालवतो तेव्हा तो एमडी होतो, तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी कळतात. एक डॉक्टर साध्या ते साधा होण्यासाठी पण 4 ते 5 वर्ष लागतात. तर आता जे विषमुक्त जीवनशैली आपण जे ऐकतो आहोत ती फक्त 2 तासाची आहे, समजा आपण चारचे चारही सत्र मिळवले तर. तर ह्याच्यामध्ये जी आहे ती फक्त एक ओळख आहे ह्या गोष्टींची. तर हे तुम्ही समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. मग काय होतं, की समजा तुम्ही एक जेव्हा श्वास घेता, आत घेतल्यानंतर काही एक गोष्टी तुमचं शरीर बरोबर ते फिल्टर करतं. म्हणजे त्याच्यामध्ये ते कार्बन डायऑक्साईड जाऊ देत नाही, नायट्रोजन जाऊ देत नाही, आणि तिकडचे जे काही शरीरातले तुमच्या फुफ्फुसामधले जे सेन्सर्स असतात ते फक्त प्राणवायू घेतात. पण होतं काय, की समजा तुम्ही सिगरेट फुकतात, तर तुम्ही सिगरेट जेव्हा घेता तेव्हा निकोटीन जे काय तुमच्या सिगरेटमधनं आत जातं, तर तुमच्या फुफ्फुसात तेही ऍब्झॉर्ब करायला शिकतात. तुम्ही बघितलं असेल की जे लोक सिगरेट पित नाहीत किंवा जे पित असतील, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सिगरेट पिता तेव्हा काही एक सेकंदामध्ये तुम्हाला ठसका लागतो आणि डोक्यामध्ये झिंग येते. म्हणजे काय, की त्याच्यामध्ये जे काही तुमच्या श्वासनातनं तुमच्या फुफ्फुसात गेलेलं आहे ते काही एक सेकंद म्हणजे स्प्लिट सेकंद मध्ये तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. तितकंच नाही, तर त्याचं लगेच रिॲक्शन पण तुम्हाला येते. म्हणजे शरीर इतकं फास्ट आहे ह्या गोष्टी समजून घेण्यामध्ये आणि त्याच्याबद्दल रिॲक्शन करण्यासाठी. ह्याचा अर्थ असा झाला की जेव्हा आपण टॉक्सिन्स घेतो, श्वासाद्वारे घेतो, की जो 12 ते 14 वेळा प्रत्येक मिनिटाला आपण घेतो, आणि निसर्गाने अशी सोय करून ठेवली की ती नाक नाक बंद असेल तर तुमचं तोंड तुम्हाला अवेलेबल असतं श्वास घेण्यासाठी, ते कुठंही थांबू देत नाही. म्हणजे काय, की ही श्वासाची क्रिया किंवा श्वसनाची क्रिया इतकी महत्वाची आहे आपल्याला जगायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल तर. मग तुम्हाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे योग केले तर त्याच्यामध्ये पण कळतं की बाबा चला असं श्वसनाची क्रिया आहे, ही जास्त हेल्दी आहे, ही तशी आहे, ही तशी आहे. पण एका सामान्य माणसाला हे सगळं शिकायची गरज काय आणि तो शिकू शकत नाही. पण मग काय, की त्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, कारण श्वास त्याच्यावरच माणूस जगतो. आणि तो समजा नसेल तर म्हणजे अगदी मृत्यू अटळ आहे. मग तोंड काय करतो, की जे बॅकअप दिलेला आहे निसर्गाने, तर बॅकअप पण असं दिलेला आहे की तुम्ही काही एक काळ तोंडाने श्वास घ्या, पण तोंडामध्ये तुम्हाला तेच केस ते दिलेले नसतात. जो म्युकस आहे, की जे शेंबूड आहे तुमच्या नाकामध्ये तयार होणारा सारखा, तो तुमच्या घशामध्ये दिलेला नसतो किंवा तुमच्या तोंडामध्ये दिलेला असतो. म्हणून बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की तुम्ही तोंडाने श्वास घेऊ नका, जो काही श्वास घ्यायचा तो नाकानेच घ्या.
कारण नाक काय करतो, जसं मी म्हणलं की जे केस आहेत ते आधी फिल्टर करतात, ते ॲज अ गाळणी म्हणून तिथे थांबतात. जे काही तुमचे पार्टिकल येतात हवेतनं त्याला ते फिल्टर करतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो म्युकस आहे तो त्या हवेला थोडस गरम करतं. कारण तुम्ही कुठलीही हवा घ्या, गरम घ्या, थंड घ्या, काही घ्या, पण शरीराची रचना अशी की त्याला एका टेम्परेचरला त्या फुफ्फुसांपर्यंत पाठवायचं असतं. खूप गरम हवा गेली तरी पण त्याचा प्रॉब्लेम आहे, खूप थंड हवा गेली तरी पण प्रॉब्लेम आहे. मग काय करतं शरीराने अशी एक रचना नाकात दिलेली आहे की जो म्युकस दिलेला आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि तो म्युकस काय करतो, तो बरोबर त्या हवेला त्याच्या एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणतो आणि मग ती हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये देतं. तर मी काय म्हणेन की आता फक्त 10 मिनिटं उरलेत ह्या सत्रासाठी. मी असं म्हणेन की आता मी काही एक प्रश्न पण तुम्हाला ह्याच्यात पाठवत राहीन आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधनं, की हे असं का, असं का आपण करतो. कारण हे का प्रश्न आहेत, कारण त्याच्यातनं मला कळतं की बाबा चला लोकांचं काही त्याच्यामध्ये इश्यूज असतील, प्रॉब्लेम असतील, तर ते मला सांगू शकतात. किंवा एक काही जो प्रश्न विचार असेल तो कळाला का, आणि त्या माध्यमातून तुम्ही काहीतरी शोधायचा प्रयत्न करता, हे खूप महत्वाचं आहे. कारण काहीतरी शोधणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण मी पण हे शिकलो तर मला अनेको वर्ष लागले हे सगळं काही शिकायला. मला जवळजवळ 15 ते 16 वर्ष लागले, म्हणून मी आज हे जे काही सेशन्स आहेत ते मी घेऊ शकतोय. आणि त्यातनं मी असं म्हणेन की बाबा मला सगळंच काय माहिती आहे, एका डॉक्टर सारखं तसं पण नाहीये. पण काय की त्याची जी रचना आहे आपल्या शरीराची आणि निसर्गाने जी काही रचना दिलेली आहे ती समजून घेण्यासाठी हा खूप महत्वाचा सेशन आहे, आणि म्हणून तो अर्धा तास किंवा 35 मिनिटाचाच असा मी ठेवलेला आहे. तो जास्त लांबून नाही. आणि समजा तुम्हाला जास्त तो लांबून हवा असेल तर तुम्ही जीवित नदीला आमच्या टीमला तुम्ही संपर्क करू शकता आणि 2 तासाचं एक पूर्ण खूप चांगलं सेशन टॉक्सिक फ्री लिव्हिंगचं घेऊ शकता, किंवा 2 दिवसाची जी कार्यशाळा आहे ती घेऊ शकता. तर मग काय ना, की तुमच्यासाठी मी थोडासा होमवर्क पण तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये पाठवत राहीन. काही प्रश्न तुम्हाला विचारत राहीन, की जे शेंबूड आपल्या नाकामध्ये तयार होतं, मग ते फक्त सर्दी झाल्यानंतरच शेंबूड तयार होतं का? का ही क्रिया आपलं जे नाक आहे हे कंटिन्युअसली करत असतं? काय होतं, की आपल्या नाकातनं जे काही शेंबूड तयार होतं, त्याची जाण्याची जी काही क्रिया आहे ती आपल्या गळ्यातनं बरोबर ती पोटात जाते. ती आपल्या तोंडात येत नाही किंवा आपल्या नाकातनं बाहेर पडत नाही. ती सर्दी झाल्यानंतर जेव्हा आपलं शरीर त्या आलेल्या त्या अटॅकला, बॅक्टेरियल असेल, फंगल असेल, जो काही अटॅक असेल, त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर, आपल्या शेंबडाचा वापर ती करते. आणि आपल्या नाकातनं शेंबूड किंवा त्याच्यामध्ये म्हटलं तर म्युकस हा जास्त योग्य शब्द आहे, तो बाहेर पडतो. आणि तो बाहेर पडताना काय की त्याचा रंग बदलत जातात. आपण बघितलं असेल की तो जेव्हा अगदी हिरवट होऊन जातो तेव्हा आपण आपल्या आजारातनं बरं झालं असं आपण त्याला म्हणतो. पण शेंबडाची जी काही क्रिया आहे ती कंटिन्युअसली चालू असते. आपण प्रत्येक श्वासाबरोबर शेंबूड हा मध्ये येतो, तो त्या हवेला त्याचं बरोबर टेम्परेचर देतो. ती हवा आपल्या फुफ्फुसात जाते. ती फुफ्फुसात गेल्यानंतर त्या फुफ्फुस आपलं बरोबर त्याच्यातनं प्राणवायू घेतं. ते आपल्या हृदयाला पाठवतं. हृदय बरोबर बीट होतं त्या ह्याला. ऑक्सिजन किंवा जो प्राणवायू आहे तो त्या रक्तावर मिसळला जातो आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं पसरण होतं. पण जसं मी सांगितलं की अतिशय महत्वाचं एक काय आहे, की जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि सगळ्यात जास्त जो सप्लाय आहे तो तुमच्या मेंदूला होतो. मीच फक्त सांगत नाही, समजा तुम्ही एक इंटरनेट सर्च दिला तर तुम्हाला ह्याचं सत्य काय आहे हे पण तुम्हाला कळेल. म्हणून मग आता आजचे हे जे सत्र आहे ते मी नाक का घेतलं, कारण जे 3 इंद्रिय आहेत की त्याच्यातनं सगळ्यात जास्त हे जे विष द्रव्य आहेत. कारण विष द्रव्य मी आता काय म्हणतो, कारण मी आता ह्याचं पण एक विचारलं अनेक लोकांना, कारण टॉक्सिन हा शब्द जरा थोडासा मला खटकत होता आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे पण मला सांगितलं की तुम्ही विष द्रव्य म्हणा, जरा टॉक्सिन म्हणू नका. तर आता मी माझ्या ह्या ग्रुपचं पण नाव विष द्रव्य असं दिलेलं आहे. त्याला विष असं दिलेलं नाही किंवा टॉक्सिन असं दिलेलं नाहीये. मला थोडासा वेळ लागेल बाकीच्या ठिकाणी पण ह्या गोष्टी बदल करायला. तर 5 मिनिटं राहिलेले आहेत. मी शेवट अशा ह्याने करेन की ब्रीदिंग ही आपली अगदी माणसाची सुरुवात आणि शेवटचा श्वास. आपण पण अगदी अगदी बोलताना म्हणतो अहो त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. हे आपल्या बोली भाषेत आपल्या म्हणण्यामध्ये पण आहे. मग समजा हे इतकं महत्वाचं आहे, आज आपण लहानाचे मोठे झाले आहोत, आपण बाळापासून आज जे काय आहोत आपण ते आहोत. तर मग आपण ह्या ब्रिदिंगला किंवा ह्या श्वास घेण्याच्या क्रियेला आपण का ओव्हरलुक करतो किंवा आपण त्याच्याकडे का कानाडोळा करतो आहोत. तर तसं न करता आपल्याला थोडंसं बघितलं पाहिजे की आपल्याला जे काही आजार होतात आहेत, ह्या
नाकाद्वारे कसे होतात. मी हा प्रयत्न करतो की मी पुण्यात असणार आहे एक 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या. तर समजा जमलं तर आपण 2 तास कुठेतरी वन टू वन समजा भेटू शकलो तर आपण नक्की भेटू. आणि ह्याच्यामध्ये जे काही लोकांना प्रश्न असतात, कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण ते प्रश्न लिहू शकत नाही. अगदी मान्य आहे, कारण मला पण कोणीतरी एक प्रश्न लिहून पाठवायला सांगितलं तर मला ते जमणार नाही. पण समोरासमोर जेव्हा आपण भेटतो तेव्हा ह्या गोष्टींचं जास्त चांगलं निदान आपल्याला करता येऊ शकतं. जसं मी म्हणलं की मी पण एक शिकण्याच्याच क्रियेत आहेत. मी असं म्हणणार नाही की बाबा मला ह्याच्यामध्ये सगळं मी एक्सपर्टी घेतलेली आहे. मी टॉक्सिन फ्री अगदी कोणालाही शिकू शकतो. पण मी तुम्हाला एक ओव्हरऑल त्याचं एक आयडिया देऊ शकतो. पण प्रत्येक टॉक्सिन तो कसा जातो तुमच्या शरीरामध्ये, तो काय करतो हे मला सांगणं अवघड आहे. कारण ते आज शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनाही कळालं नाहीये की एक अगदी हट्टाकट्टा कधीही काही न केल्या म्हणून बाबा त्यांनी कधी सिगरेट पिलेली नाही, त्यांनी कधी दारू पिली नाही, कधी त्यांनी तंबाखू खाल्ली नाही, तरीही तो हार्ट अटॅकने किंवा कॅन्सरने मरतो. तर हे का होतं, कसं होतं, हे आपण वन टू वन सेशन्स मध्ये पण एकदा बघू की हे जमतंय का, तिथे आपल्याला ह्या गोष्टींबद्दल चर्चा करता येते का. तर आजच्या सत्रामध्ये जे लोक आलीत त्यांचं मी खूप खूप धन्यवाद करतो. आज फक्त दोन दोन एक मिनिटं राहिले तर ते एक सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मी गणपती बनवा कार्यक्रम पण घेतो प्रत्येक वर्षाला. आणि जिथं मी आता राहतोय दापोलीमध्ये, तर ते मी असं ठरवलंय प्रत्येक वर्षाला दोन शाळा 20-20 मुलांना तरी ही जी काही एक कला आहे ती शिकवावी म्हणून. तर आजच उंबरले म्हणून एक गाव आहे माझ्यापासून जवळच आहे. तर तिथे मी एक 20 मुलांसाठी ही कार्यशाळा घेतली. पण एक छान काय गोष्ट होती की जवळ 50 ते 60 मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. सगळ्यांनी मिळून गणपती बनवला आणि तो खूप छान इकडच्या मातीचा, लाल मातीतनं आम्ही तो गणपती बनवला. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आजच्या ह्या सत्रामध्ये माझ्यावर जॉईन झाल्याबद्दल. जे काही रेकॉर्डिंग आहे ह्याचं ते मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन यूट्यूबच्या माझ्या माध्यमातून. ज्यांनी मागचं सत्र ऐकलं नसेल तर मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी मागचं सत्र पण ऐकावं. ते मलाच काही एवढं पटलेलं नाहीये, कारण त्याच्यामध्ये खूप डिस्टर्बन्सेस आले होते. आज मी खूप कृपा आहे MSCBची की त्यांनी लाईट घालवली नाहीये. पाऊस पण इतका काही पडला नाही, कारण गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये 600 ते 700 पाऊस जो पुण्यामध्ये पूर्ण वर्षासाठी पडतो तो इथे काही एक दिवसांमध्ये पडून गेलेला आहे. तर मी सगळ्यांना एक खूप चांगली त्यांची तब्येत राहावी अशी मी देवापुढे अ, नेहमी अपेक्षा करतो. एक प्रार्थना पण असते की आपल्याबरोबरचे जे लोक आहेत ज्यांना खरंच चांगलं जगायचं आहे ते माझ्याबरोबर ह्या सत्रामध्ये आहेत आणि त्यांची इच्छा आहे की चांगलं जगायची. पण मग काय की ते जगण्यासाठी चांगलं ही इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपले ह्या बारकावे पण त्याच्यामधनं समजून घेणं गरजेचं आहे. तर मला तुमचे जे काही अभिप्राय असेल ते नक्की व्हॉट्सअपवरनं पाठवा. अ, नक्कीच पुढे पुढे जसे हे सेशन्स जातील त्याच्यामध्ये पण माझ्या बोलण्यामध्ये आणि गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट्स नक्कीच होतील. म्हणून मी एक तुम्हाला असं म्हणलं होतं की तुम्ही हे रेकॉर्डिंग करू नका. जे काही मी रेकॉर्डिंग देतोय ते ऐका. कारण पुढच्या सत्रामध्ये बरेचसे असे वेगवेगळे संदर्भ घेतले जाणार आहेत. आणि मला पण माझ्या ह्या सगळ्या बोलण्यामध्ये नॉर्मलच राहायचं आहे. अगदी खूप हाय फंडा काहीतरी भाषा अशी वापरायची की समोरच्याला कळणार नाही अशी मला वापरायची नाहीये.